असे चांगले कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल मी संदीप गावित आणि सिटी GPO नितीन दोघांनी आयोजित केलं त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त की म्हणजे आता 2.5 तास झालेला आहे. म्हणजे मला स्वतःला पण म्हणजे असं मला काय खूप लांबलं का असं वाटत होतं. माझ्याबद्दलच बोलते तरी पण तुम्ही लोक एवढं पेशंटली तुम्ही इथं बसलेलं आहे म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला देखील आभार व्यक्त करायला पाहिजे. मी याच्यापूर्वी म्हणजे कुठे कुठे काम केलं इथं सर्व ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे. सुरुवातीला मी कुठे होता, नंतर चंद्रपूरला SP होतं, नंतर मुंबईला पोहोचलो होतं. एकदा मुंबई पोहोचल्यानंतर परत दुसऱ्याकडे पोस्टिंग घेणं म्हणजे आपल्याला तेवढं वाटत नाही. म्हणजे त्याचं एक लाईफस्टाईल होऊन जातं. लाईफस्टाईल होऊन गेले की म्हणजे मुलांना पण चांगल्या शाळा आहे तिथे त्यांना ऍडमिशन घ्यायचं असतं. एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर परत ते मुलांना कमी स्टँडर्डमध्ये आणण्याचं कोणाचं मन वाटत नाही. म्हणून एखादी अधिकारी तिथं पोहोचले की तिथंच राहून जातात. तरी मला एकदा म्हणजे मुंबईला पोहोचला आणि एक DCP केलं, 2.5 वर्ष DCP केलं. ठीक आहे म्हणजे नाती काम तर ठीक आहे, ते काम वगैरे अनुभव घेतलेला आहे. त्याच्यानंतर मला असं सारखं विचार आला की आपण जे काही MPS वगैरे सर्व सोडलं आणि कशासाठी आपण एक्झाम लिहिलंय. एक्झाम लिहिलं शेवटी आपण SP होण्यासाठी आणि जिल्हा म्हणजे एका जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी. म्हणजे हीच शौक आणि हीच प्रेरणा जे कोणी SP असतील, कलेक्टर असतील त्याला बघून म्हणजे या सर्व्हिसमध्ये आलं. आणि आपण 2 वर्ष केलं त्याच्यानंतर सिटी लाईफ मध्ये एवढं सवय होऊन गेलं की म्हणजे तिथं छंद लावून गेला असं नाही. म्हणजे मला वाटलं की म्हणजे सिटी लाईफ मध्ये आहेत म्हणजे DCP वगैरे आहेत तरी पण म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी आपण एक्झाम दिला, ज्या गोष्टीसाठी 3 वर्ष 4 वर्ष मेहनत घेतलं ती आपण करायला पाहिजे. बेसिक त्याच्यासाठी आलं. आणि याच्यानंतर तर म्हणजे जर 2-4 वर्षानंतर मनात इच्छा बी आला प्रमोट होऊन जाय गेलं तर नंतर SP तर होणार नाही. म्हणून म्हणजे तेव्हा इच्छा मध्ये झाला आणि त्याप्रमाणे वरिष्ठांना आणि गव्हर्नमेंटला मागणी केलं की मला इथं SP म्हणून देण्यात आलेलं आहे. आणि खरोखरच म्हणजे इथं SP म्हणून 2 वर्षामध्ये खूप काही मला शिकायला मिळालेलं आहे. खरंच म्हणजे SP जे काही कॉम्प्लिकेटेड इश्यू प्रत्येक गोष्टीमध्ये डेफिनेटली शिकवण आहे. आणि सुरुवातीला आल्यापासून म्हणजे माझे स्वागत खूप ग्रँड झालं होतं. म्हणजे आलं ते 4 तारीख सायंकाळी असं चार्ज घेतलं. मधलं एक दिवस होती 7 तारीख म्हणजे लॉ अँड ऑर्डर. लॉ अँड ऑर्डर झाला असं चांगलं स्वागत झालं होतं. तेच महिन्यात म्हणजे अजून 2-3 ठिकाणी असे लॉ अँड ऑर्डर आहे की म्हणजे मी कधी म्हणजे कर्फ्यू लावतात ऐकलं पण म्हणजे कर्फ्यू लावता ही खूप मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे कर्फ्यू लावलं होतं अशा लॉ अँड ऑर्डर म्हणजे स्वागत अशा पद्धतीने झालं होतं. जसं स्वागत झालं त्याच्यानंतर लगेचच पटोपाटी लोकसभा इलेक्शन झालं. म्हणजे सर्व संपल्याबरोबर म्हणजे आपलं भरती झाल्याबरोबर म्हणजे विधानसभा गणपती आणि सर्व झाल्यानंतर विधानसभा झाल्याबरोबर म्हणजे आपलं 100 दिवसाचा CM सरांचा कार्यक्रम बरोबर सुरू झाल्याबरोबर म्हणजे आता परत म्हणजे बाकी जे आपलं सण उत्सव दरवर्षाचे जे असतात ती संपल्याबरोबर आपलं ही नगरपालिका आणि ही इलेक्शन म्हणजे हे सर्व इलेक्शन झालं. म्हणजे असं निवांत बसलं बिलकुलच काही नाहीये. आता 5 वर्षाची पिरियड असतं. 5 वर्षा पिरियड मध्ये काय असतं म्हणजे प्रत्येक 1, 2, 3 थर्ड SP ला थर्ड जे कोणी टीम असतात तर त्यांना खूप हेवी असतं. म्हणजे 5 वर्षा पिरियड मध्ये आता आमचं जे काही डिफिकल्ट पिरियड गेला तुम्ही आणि तुमचं नंतरचं माणसं थोडं सोपं पडतील. म्हणजे तुम्ही जे काही दुनियेमध्ये जे तुम्ही फेस केलं असतील ते सेम टू सेम ऑलमोस्ट सेम इश्यूज सेम तेवढेच कॉम्प्लिकेशन्स होत्या. आणि याप्रमाणे आपलं काम चालू होते. मग आपण काम करत असताना सुरुवातीलाच मी सांगितलं होतं म्हणजे जेव्हा कधी मला पत्रकार विचारायचं होतं सर आपलं काय प्रायोरिटी राहील कसं राहील. म्हणजे तेव्हा सांगितलं होतं की माझी प्रायोरिटी मी स्वतः सगळीकडे जाणार नाही. म्हणजे ही काय म्हणजे तुम्ही काय लोकांनी सांगितलं सर एखाद्या ठिकाणी तुम्ही स्वतः राईड करा सर चांगलं राहील होते. म्हणजे 2-4 वेळा फोर्स पण केला सर तुम्ही करा त्याला सांगू नका म्हणजे चांगलं असं चांगलं TV मध्ये पण नाही म्हणजे असं मी एक ठिकाणी मी जाऊ शकते एवढं मोठ्या जिल्ह्यात मी जाऊन काय करणार. म्हणजे आमच्या लोकांकडनं करून घेतो त्यांना बळकटी करणं त्यांना स्ट्रेंथ देणं की माझं काम आहे. डेफिनेटली मी पूर्णपणे त्यांना सपोर्ट करू त्यांना मोटिवेट करू. जर कोणीतरी माझ्या अपेक्षेप्रमाणे जर काम करत नसेल त्यांना शिक्षा देऊ. बट मी स्वतः अशी काही ऑप्टिक्स शेनिंग ही काम नाही करणार. म्हणून तेव्हा मी सांगण्यात पण आलं होतं. म्हणजे जे काम करत असताना सर्वात पहिला तेव्हा सांगण्यात आलं की म्हणजे आपल्या लोकांकडनं चांगलं काम करून घेतो आणि त्यांना सर्वांचं जे काही त्यांना लागते सपोर्ट सिस्टम मी राहणार आहे. आणि त्यांना चांगलं दिशा मी दाखवतो आणि चांगलं ते दिशा माझं जे काही विजन आहे माझ्या विजन प्रमाणे चालवण्याची मी प्रयत्न